मंडळी नमस्कार. मी सुजाता जोग परिक्रमामध्ये आपलं स्वागत. आज थोडंसं वेगळं म्हणजे रानभाज्या किंवा पावसाळ्यातल्या भाज्या असं म्हणूया किंवा खेडोपाडच्या भाज्या म्हणजे आमच्या वसई तालुक्यामध्ये वेगवेगळी जमीन इतकी सुपीक आहे की फळ खाऊन बी टाकली तर त्याचं चांगलं झाड व्हावं, इतकी जमीन सुपीक, पाणी भरपूर. त्यामुळे तुम्हाला कधी दिसत नसेल, मी दुष्काळी भागातनं आलेच नाही आहे, त्यामुळे मी माझ्या कथांमध्ये पण तुम्हाला कधी काही दुष्काळ वगैरे असं दिसणार नाही. अत्यंत समृद्ध तालुका आहे तो वसई तालुका. आणि त्यामुळे कसं होतं की फुलं, मुख्य पिकं म्हणजे केळी, नारळ, फुलं, सुपारी असं सगळं ते होत आहे. म्हणजे अजूनही बऱ्यापैकी तिथलं सौंदर्य आणि निसर्ग सौंदर्याने नटलेलं गाव म्हणजे आमचा आगाशी. तो जो पट्टा आहे ना सबंध वसईपासून हरणाऱ्यापर्यंत, त्या पट्ट्याला पोर्तुगीजांनी नंदनवन असं संबोधलेलं आहे त्यांच्या ह्याच्यामध्ये, त्यांच्या कारकिर्दीमध्ये. त्यामुळे इतका तो आता त्याची वाट लागत चाललेली आहे, कारण शहरीकरण होतं आहे, इतक्या वेगाने होतं आहे की सबंध निसर्ग सौंदर्य सोडा, साधं सौंदर्य, शहरी सौंदर्य सोडून तिथे राहणार नाही. अशा वेड्याविद्रा बिल्डिंग बांधल्या जात आहेत आता, पण त्याला काही इलाज नाही. आणि हा काळाचं आपण म्हणूया, काळाचा महिमा येतो, थांबवता येत नाही, थांबता येत नाही. मनात आणलं तर राज्यकर्ते थांबवू शकतात. म्हणजे ब्रिटिशांनी त्याला संरक्षित पट्टा तो केला होता, पोर्तुगीजांनी तर नंतर म्हटलं, मी आत्ता सांगितलं. पण त्या पट्ट्यावर आता आपण मात्र आडवी तिडवी वाटेल तशा बिल्डरांना जागा देऊन बांधकामं करतो, शेतजमिनी विकल्या जात आहेत वाटेल त्या भावाने. तो माझा आजचा विषय नाही. आज मला असं म्हणायचं आहे की पावसाळ्यामध्ये 60 वर्षापूर्वींचं बोलते मी, त्यावेळी दळणवळणाच्या सोयी अत्यंत कमी झालेल्या होत्या, म्हणजे पावसाळ्यात नसायच्या, फार कमी. त्यामुळे काय व्हायचं की बाहेरनं येणारा जो भाजीपाला म्हणजे शहरी भाज्या त्या तिथे येत नव्हत्या. आमच्या इथे जे पिकेल तेच, म्हणजे पिकतं तिथे विकत नाही असं नाही, पिकतं तिथे तेच विकावं लागतं, तेच तुम्हाला खावं लागतं. पण कधी तक्रार नाही. अत्यंत समाधानी माणूस, त्या भागातला माणूस अतिशय समाधानी, कारण भुईनी त्याला भरभरून दिलेलं आहे. पाऊस पहिला पाऊस पडला ना की 3, 4, 5, 8 दिवसामध्ये टाकळावर येतो, जमिनीतून. आणि किती ते कधी खायचा तो की पहिल्या एक आठवडाभरात समजा तो. त्यावेळी ती पानं अशी कोवळी लुसलुशीत असतात, त्यामुळे ते थोडी देठं जरी भाज्यांमध्ये आली उपटून काढायचं. आम्हाला तो काढायला जावं लागायचं वाडीमध्ये आणि तो घेऊन यायचं. आणि आता मी काही त्याच्याबरोबर मला ती भाजी पण सांगावी लागेल तुम्हाला की आम्ही आमच्या घरी कसे किंवा इतर मला ब्राह्मण कुटुंबच माहीत असल्या कारणाने त्यांच्या पद्धती माहीत असल्यामुळे बाकीच्यांकडे कशी टाकायची भाजी करत असत मला माहीत नाही आहे. पण आमच्याकडे कुठलं तरी कडधान्य, कुठलं तरी म्हणण्यापेक्षा कडवे वाल ते भिजत घातलेले असायचे. ते पावसाळ्यामध्ये अनेकदा आमच्याकडे असायचे, कारण बघा की त्याच्यामध्ये ते कडवेवाल घालायचे, शेताचा पाला त्याच्यामध्ये घालायचे. त्यामुळे ते आठवड्यातनं 1-2 वेळा ते भिजत घालून पडलेले असायचे. कधी डाळिंब्या असायच्या. आणि वेलींवर पण सुद्धा पडवळ बिडवळ पावसाळी येतात. आणि भेंडे, रानभेंडे आपण म्हणतो, सॉरी 7धारी भेंडे, रानभेंडे नव्हे, 7धारी भेंडे म्हणतात त्याला. म्हणजे साधारण ते 8-1 इंच लांबीचे असतात. आता मिळतात बाजारात, शहरात येतात, पण खूप महाग असतात आणि पांढरे असतात, म्हणजे हिरवे, पोपट हिरवे असतात, ते पोपटी हिरवे. तर ते भेंडे एक असायचे, ते खूप छान. आणि या काही आता मी आज तुमच्याशी बोलत असताना 2-3 भाज्या मला सांगाव्याशा वाटत आहेत. त्या म्हणजे ह्या भेंड्यांची, मी म्हटलं त्या भेंड्यांच्या 1 किंवा 2 भाज्या. त्यानंतर केळफूल याच्यातलं नाही आहे, ते मी तुम्हाला नंतर सांगेन. आणि अळू, या काळामध्ये अळू त्या भागात खूप असतं, एरवी पण असतं. पण पावसाळ्यामध्ये तेरं अळू नावाचा एक प्रकार येतो, तो कुठे उगवतो, रानटी म्हणूया त्याला, तेरं. तर ते कुठे आंब्याच्या झाडामध्ये, खाचरांमध्ये कुठे उगवलेलं असतं ते एक अळू. पनवेली अळू ज्याला म्हणतात, भाजीचं अळू, भाजीचं म्हणतात त्याला, आता मिळतं आपल्याला शहरात ते. आणि वडीचं अळू, अशा 3 प्रकारची अळू आमच्या भागात असतात. त्यामुळे अळकुड्या पण असतात. आणि सुरणाचे दांडे, म्हणजे सुरणाचं असं झाड येतं मोठं, आणि ते झाड ते कापायचं मोठं. ते कसं कधी कापायचं ते पण ठरलेलं आहे. ते फुललं जे त्याची सगळी पानं अशी उघडली की ते उपयोगाचं नाही. ते ज्यावेळेस कळाच्या कळा पानांचा असं बंद असतो, बंद असं असतं, ते बंद असतानाच तो दांडा कापावा लागतो, त्याची भाजी करायची. म्हणजे त्या मी सांगते तुम्हाला, त्या तिथे इतक्या भाज्या, म्हणजे रेलचेल म्हणूया आपण त्याला, फक्त त्या तुम्हाला आवडून घ्याव्या लागतात. आणि मुख्य म्हणजे कांदा लसूण नाही, कारण चातुर्मास
तर ते आता मी आधी तुम्हाला अळूचे प्रकार थोडे सांगते एक दोन. तेरं अळू जे आहे ती भाजी आधी सांगते, कारण ती अत्यंत नाविन्यपूर्ण तुम्हा लोकांना शहरातल्या वाटेल असं मला वाटतं. शहरातल्या लोकांना जास्त वाटेल, आमच्या भागातल्या त्यांना काही फार नाविन्य वाटणार नाही त्याचं. तर ते तेरं अळू जे आहे ते त्याची पानं अशी साधारण फार मोठमोठी नसतात, छोटी असतात. तर पानं काढायची आणि पानांच्या धुवून वगैरे घेतली की देठे असतात दांडे ते सोलून त्याचे तुकडे करायचे आणि ती पानं जी असतात ती अशी ना त्याची अशी वळकटी करायची हाताने, वळकटी करून त्याची गाठ मारायची पानांची. आधी सांगते, या भाजीचं नाव गाठी देठी असं आहे. तर ती वळकट्या करायच्या, त्या सगळ्या पानांच्या वळकट्या करायच्या, सगळी सोलायची दांडे ते सगळे, हे सगळं एकत्र करायचं आणि चिंचेचं पाणी घालून ते शिजवायचं. देठी गाठी शिजवायची आणि त्याला गूळ लागतो आणि त्याला लागतं ते म्हणजे भरपूर खोबरं, खूप खोबरं. आणि खोबरं शिजवायचं नाही. आमच्या भागामध्ये खोबरं आमटीत सुद्धा वर टाकायचं. शिजत असताना भाजीत खोबरं फक्त उन्हाळ्यात टाकलं जातं, कारण नाहीतर भाजी खराब होते. ते शिजलं तर ते टिकतं, त्यामुळे त्याला भरपूर खोबरं. आणि नारळ म्हणजे किती, आमच्या भागात नारळ खूप. आमच्या स्वतःच्याच घरी 12-14 नारळाची झाडं, भरपूर केळी, असं सगळं ते वाडीत आहे आमच्या. अजूनही बऱ्यापैकी आहे टिकून. कमी झालं आहे आता, पण आहे, म्हणजे सिद्ध करण्यापुरतं आपण म्हणतो तसं ते आहे. मग ते दररोज एक नारळ आमच्या घरी फुटणार. लोणची केलेली असायची, पण नारळाची चटणी ही जवळपास नेहमी. आता चटणीत लसूण नाही, कारण 4 महिने कांदा लसूण नाही, त्यामुळे ती कांद्यानी आणि लसणीनी चव येते. हे आजचं जे कन्सेप्ट लोकांना फार वाटतं, कांदा लसूण नाही असंच, म्हणजे त्यांचं पहिली प्रतिक्रिया ही असते. आलं लसूण मिरची आणि कांदा हे सगळं त्यांना पाहिजेच, त्याशिवाय जणू काही जेवणाला चवच येत नाही. पण 4 अत्यंत रुचकर पदार्थ कांदा लसूण न वापरता तयार होतात. हे आमच्या पिढीने पाहिले. अजूनही आम्ही कांदे फारसे खात नाही, आम्हाला आवडत नाही जास्त. लसूण आपली काही विशिष्ट भाज्यांना, जशी की आंबाडीची भाजी असेल, काही भाज्यांना लसूण, बाकी पण लसूण एवढी फार नाही. तर ती गाठीदेठीची जी भाजी, त्याच्यामध्ये चांगला 2-1.5 सबंध अर्धा नारळ खरवडलेला तो त्यात घालायचं. गूळ घातलेला आहे, चिंच घातलेली आहे, फोडणी दिलेली आहे आणि अशी ती गोडसर अशी ती गाठी. बरं, गाठी मोडता कामा नाहीत, त्या गाठीच्या गाठी राहिल्या पाहिजेत त्यामुळे त्या अशा हलवायच्या पातेल्याने. त्याला हासडणं हा शब्द होता. हासडणं म्हणजे शिव्या असं आपल्याला वाटतं. तर भाजी हासडायची, फोडणीला टाकली की ती अशी हासडायची हाताने. 2 फडक्याने दोन्ही पातेल्याची कडा धरायच्या आणि हलवायची, वर खाली हलवायची. आणि त्यानंतर चिंचेचं पाणी वगैरे ते घालायचं आणि ती भाजी इतकी, आणि ती किती कमी होते, म्हणजे कितीतरी आम्ही जवळपास सुभर आम्ही गाठी करायचो तयार देठी गाठीसाठी. तर त्या सुभर गाठी असल्यानं तरी भाजी मात्र अगदी एवढं पातेलं भरून तयार व्हायची. आणि ती काय एवढ्या लोकांना काही पूर्ण नाही, थोडं यायची आम्हाला ती. त्यामुळे गाठी देठी करा म्हटल्यानंतर सगळ्यांनी ती पानं, मग आम्ही आमच्या वाडीतली तर काढायचो, पण इतरांकडनं पण थोडी पानं आम्ही आणायचो आमच्यासाठी. तर ही गाठीदेठीची भाजी एक वेगळी आणि अत्यंत रुचकर भाजी. मसाले काय म्हणाल तर हिरवी मिरची, फक्त हिरवी मिरची ताज्या घालायची त्याच्यात. आलं वगैरे काही नाही, फक्त हिरवी मिरचीची फोडणी. आणि आपली फोडणी असते ती चिंच, गूळ, थोडा गूळ, चिंचेचं पाणी, कारण खाज येईल ना अळवाला. तेऱ्या अळवाला खूप खाज असते, त्यामुळे चिंचेचा कोळ लागतो त्याला घालायला. तो घातला, गूळ घातला, त्यानंतर हिरवी मिरची घातली, ती वाटलेली घातली तर छान झणझणीत भाजी जरा होते ती, त्यामुळे ते घातलं. त्यानंतर मग ती भाजी चांगली वाफेवर, थोडी पाणी तर घातलेलं आहे पण वर ताट आणि त्याच्यावर थोडं पाणी ठेवून ती वाफेवर चांगली शिजली. गाठी मोडायच्या नाही आहेत हे याच्याकडे सारखं लक्ष ठेवायचं. आणि मग ती भाजी झाली की ती पोळी भाताशी खूप छान लागते ती भाजी. ही एक आमच्याकडची एक अगदी लोकप्रिय अळूची भाजी. आणि दुसरं जे अळू आहे, भाजीचं अळू ज्याला आपण म्हणतो, आता मिळतात, जुड्या मिळतात, किंवा अगदी आता म्हणाल तर 10 रुपयाला 2 पानं वगैरे असतात श्रावण. तर ती जी भाजी आहे ते अळू आहे, ते सुद्धा असं भरपूर देठी सोलायच्या नेहमीप्रमाणे. ते सगळ्यांना माहिती आहे, लग्नी अळू आपण म्हणतो त्याला. त्याच्यामध्ये डाळ दाणे कोणाकडे असले तर काजू काय काय घालायचं असतं छान. आणि पण आमच्याकडे त्यालासुद्धा ओलं खोबरं असतं. तर ही एक भाजी असायची. त्यानंतर अळू वड्या, म्हणजे आमच्याकडे गौरीना आणि बरेचदा गोकुळाष्टमीला सुद्धा, पण गौरीना अगदी नक्की अळू वड्या आम्हाला लागतातच. आजही लागतं, गौरींसाठी अळू वड्या केल्या जातात.
जे पानं असतात ते तर फार खटाटोपाचं जरी काम असलं तरी ते आवडीचं काम आहे, कारण त्याच्यात कौशल्य आहे थोडं. त्या पानानंतर किती घट्ट पीठ भिजवायचं, त्यानंतर त्याच्यात काय काय घालायचं, गोडा मसाला घालायचा, चिंच, कारण अळू आहे, चिंच गूळ घालायचा, गोडा मसाला घालायचा. काही लोक भाजणीच्या वड्या करतात, म्हणजे भाजणी लावतात पानांना भिजवून, तर असं. तर ते अळवाचे 3 प्रकार आमच्याकडे. अळवा आणि तेरा अळूची दुसरी भाजी नाही, ही एकच काठीदेटीच, किंवा मग आपल्या नेहमीप्रमाणे पातळ भाजी ताकातली वगैरे. ताकातली भाजी हा एक आमच्याकडे जरा जास्ती आवडीचा प्रकार होता. त्यानंतर थोडं, आणि या सगळ्याला वरनं जी फोडणी परत द्यायची आहे, परत एक फोडणी द्यायची आहे त्याला, ती मात्र लोखंडी कढईतली द्यायची. सगळ्या फोडण्या वगैरे लोखंडी आमच्याकडे असतं. त्यानंतर आणखी एक भाजी या काळातली मी आता जसं म्हटलं टाकळ्याची. तर ते वाल शिजवून घ्यायचे वेगळे, टाकळा काढून आणला, तो कापला आणि टाकला फोडणीला. तो लगेच शिजतो, अत्यंत पोळी पानं असतात ती. आणि मीठ घालून शिजवलेले वाल कडवे ते त्याच्यात घालायचं. आणि त्याच्यावर पुन्हा खोबरं आता मी वेगळं सांगायची गरज नाही, इतकं खोबरं आमच्या घरी वापरलं. आमच्या घरी नाही, त्या भागात सगळ्यांकडे वापरलं जातं. फक्त मी अपवाद नाही, आमचं घर अपवाद नाही, सगळ्यांकडे. कारण सगळ्यांच्या मागे 2-2, 3-3, 4-4 झाडं, घरंदाजे लोक आधीचे आहेत, त्यांच्याकडे नारळाची झाडं असतातच. त्यामुळे नारळ अतिशय मोठ्या प्रमाणावर तिथे वापरला जातो. आजही वापरतात बरेच लोक. तर तो नारळ घालायचा त्याच्यामध्ये. तर ही एक भाजी झाली. सुरणाचे दांडे पावसात उगवतात. मी जसं म्हटलं की तो पूर्ण उघडायच्या आत कळा ज्यावेळी असतो त्याचा, त्यावेळी ते काढायचं, दांडा कापायचा, आणि त्याची भाजी डाळिंब्या घालून केली जाते. खूपदा वाल नाही त्याच्यामध्ये डाळिंब्या आणि सुरणाचा दांडा अशी भाजी केली जाते. त्यानंतर काही वेळेला सुरणाला एक अप्रतिम सुंदर असं मोठं, म्हणजे असं बघा एवढासा आकार असतो फ्लॉवर पाटसारखा, आणि असे खूप सुंदर रंगाचं फूल येतं ते, आणि बाहेरनं हिरवं आणि आतमध्ये केळफुलाची जशी पानं असतात बघा, तसा थोडा डार्क रंग असतो त्याला गडद. आणि सुरणाच्या फुलाची ही भाजी, तर ती भाजीसुद्धा एक फार मोठ्या प्रमाणावर केली, सुरणाची फुलं आली तर केली जाते. आता ती फुलं मला कधी कित्येक वर्षात मी या भाज्या पाहिलेल्या नाहीत, म्हणजे त्या सुरणाच्या दांड्याची पण मी खूप दिवसात पाहिली नाही. इथे मात्र कधीतरी ऋषीपंचमीच्या वेळी बाजारात मला कधीतरी दिसतात सुरणाच्या दांड्याची भाजी. तर या काही ज्या भाज्या आहेत ना, मला या भाज्यांविषयी खूप बोलायचं आहे, आणि ते पुढले 1-2 भाग मी बोलणार आहे. त्याच्यामध्ये नारळावर मला एक पूर्ण भाग मला बोलावा लागेल, कारण नारळ बघा, नारळाला कल्पवृक्ष म्हणतात. आपल्या पुस्तकामध्ये भूगोलात असतं, ते लिहिलेलं असायचं, आमच्या वेळी असायचं. आणि तो कल्पवृक्ष कसा होता हे आमच्या परिसरामध्ये आम्ही अनुभवले आहे. ते नुसतं पाहिलं नाही, अनुभवलं आहे, आमच्या घरी अनुभवलं आहे आम्ही ते. तर त्या नारळाविषयी पण, नारळाचा माडापासून म्हणजे कितीतरी त्याचे श्रीफळ म्हणतात त्याला, आणि नारळ म्हणजे लक्ष्मी माझ्यासाठी. श्रीफळ म्हणजे लक्ष्मी ना, कुठल्याही देवताचं कलशावर स्थापन करतो त्यावेळी ते नारळच असतो तिथे. तर त्यामुळे तो तितकाच श्रीमंत करतो तुम्हाला नारळ. कुठलाच भाग त्याचा टाकाऊ नाही आहे. प्रत्येक भाग त्याचा वापरण्याजोगा आहे, वापरला जाताना आम्ही पाहिलेलं आहे. तर त्याबद्दल मी एक थोडंसं बोलेन की कसं नारळाने आम्हाला, खरं सांगायचं तर नारळाने आम्हाला, तिथल्या सगळ्या गरीब लोक, साधारण मध्यम परिस्थितीच्या लोकांना नारळ हे एक थोडा आधार होता. की भरपूर पडले की गौरी गणपतीला विकायचे नाही, गणपतीत लोकांना नारळ लागतात ना हे करायला, पुरण वगैरे, म्हणजे मोदकांसाठी वगैरे, त्यावेळी ते आम्हाला विकता पण यायचे थोडे, कारण भरपूर झाडं होती. तर हे ते तिथलं जे वैभव आहे, मी त्याला म्हणेन की काही लोक म्हणतात की गरिबीतली श्रीमंती, असं पण मी म्हणू शकते त्याला. पण गरीब का म्हणायचं? त्यामुळे मी म्हणेन की निसर्गातली श्रीमंती. निसर्गाने आम्हाला जन्मतः तिथे श्रीमंत केलं आहे. आमच्याकडे पैसे नसतात, खूप पैसे नसतात कोणाकडे, तिथे कोणाकडे फार पैसे नसतात. काही लोक आता म्हणजे भरपूर वाड्या, शेतीवाले वगैरे जमीनदार त्यांच्याकडे असतात, पण सर्वसामान्य माणसांकडे पैसे कमी, पण हे सगळं तिथे जे आहे. आणि पिकतं, जिथे पिकतं तिथे ते विकतं आणि ते स्वस्त. म्हणजे आता भेंडे आमच्या घरचे समजा नाही आहेत त्यावेळी, संपले, तर मग दारावर जर भाजीवाल्यापूर्वी दारावर यायच्या, त्याच्यामध्ये मग सामाजिक रिक्षात बायका असायच्या, नंतर वाडवळ ज्याला आपण म्हणतो त्या भाजीवाल्या असायच्या. मग आम्ही आपलं साधारण बघायचं आमच्या आई की किती आहे भेंडे, मग सगळे ठरवून घ्यायचे. टोपला, एवढा मोठा टोपला जर असला साधारण एवढा असा,
तर टोपल्याचाच भाव करायचा, मग ते घेऊनच टाकायचं सगळे ठरवून. तर असं ते, कारण माणसं खूप होती आणि येणं जाणं खूप होतं, त्यामुळे ते सगळं वापरलं जायचं, असं वाया काही जात नसेल. तर हे सगळं बोलणं म्हणजे मला तसं वाटतं की मी पुन्हा एकदा त्या सगळ्या मी ती श्रीमंती पुन्हा एकदा अनुभवणार आहे या तुमच्याबरोबर तुम्हाला सांगता सांगता. आणि भूतकाळात जाणं, मला आत्ताही माझ्या डोळ्यासमोर गाठीरेटींचं पातेलं दिसते खूप मोठं, कारण खूप आहे त्याच्यात. त्यानंतर मला सुरणाचं फूल अगदी डोळ्यांनी मनापासून पाहिल्यासारखं मला आनंद मिळाला. सुरणाचे दांडे की लवकर काढा नाही तर उमलतील ते, असं ते सगळं गोष्टी ज्या होत्या ना त्या फार कारंदे असायचे. त्याच्याविषयी पण बोला, म्हणजे त्या ज्यावेळी मी कोणफळकाराविषयी बोलेन किंवा सुरण कोणफळ वगैरे जमिनीतले, त्यावेळी कारंदे जे वर लागतात त्याच्याविषयी पण मी मला बोलायला आवडेल. तर हे सगळी तिथली जी श्रीमंती आहे. आता आज आपण बघा की लोक असं रानभाज्या म्हणून उत्सव करतात, महोत्सव वगैरे असतात. चांगली गोष्ट आहे, लोकांपर्यंत ते पोचतं आहे त्या भाज्या, पण त्या करायच्या त्यांच्या ज्या पद्धती मी मुद्दाम पाहिल्या, पण त्या पद्धती वेगळ्या आहेत. आणि आमच्या काळी ज्या भाज्या केल्या जायच्या त्या वेगळ्या होत्या, खूप वेगळ्या होत्या. म्हणजे इतर लोकंसुद्धा करायचे, इतर ब्राह्मण इतर म्हणूया आपण त्यात, ते सुद्धा थोड्याफार फरकाने असेच करायचे. त्यांच्यात कधी कांदा असू शकेल, पण 4 महिने तिथले लोकंसुद्धा श्रावण पाळायचे, तर श्रावण तर पाळणार बरेच लोक, त्यामुळे तिथेही बरेच लोक श्रावण बिवण पाळणारे होते. त्यामुळे साधारणपणे भाज्या अशा प्रकारच्याच असायच्या. तर म्हणजे आज मी थोडंसं बोलले भाजीबद्दल, आणि ह्या भाज्यांचं काय मी बोलेन तेवढं मला कृती पण सांगायला आवडते, मला करायला आवडतात, त्यामुळे मी छान आवडेल मला बोलायला. पुढच्या वेळी पण मी 2-4-5 भाज्या की ज्या सामान्यपणे केल्या जात नाहीत शहरामध्ये. आता काही लोक तर म्हणतात केळी, मी म्हटलं केळ्याची भाजी, पुढच्या वेळी मी केळ्याची भाजीचे 2-3 प्रकार. तर म्हणे हात काळे होतात, आणि हात काळे नाही तर काय तेल लावून चिरू शकतो ना आपण. आमच्या भागात नाही, काय सांगू का तुम्हाला, आमच्याकडे फणस नाही, आमसुलं नाही, पण आमचा भाग खूप श्रीमंत आहे. तरी पण आंबा आहे, पण आंबे रायवळ आहेत आणि अत्यंत कमी प्रमाणात कलमी आंबे आमच्याकडे असतात. आणि हापूस जो आमच्या घरी जो होता, पायरी होता, त्यानंतर आमच्या घरी जो होता किंवा गावात काही ठिकाणी, तर ते बाठीचे हापूस त्याला म्हटलं जायचं. म्हणजे कसं की कलमी आंबा खाऊन जी बाठ टाकणार आहोत आपण, ती लावून त्यापासून आलेलं झाड, त्याच्यामध्ये हापूसचे गुणधर्म असतात, पण ती क्वालिटी नसते, ते थोडासा रायवळकडे जाणाराच असतो. तर आंबे नाहीत आमच्याकडे, तसे आंबे नाहीत, म्हणजे जातीवंत म्हणतो ना आपण, की रत्नागिरी हापूस, देवगड हापूस, तसं काही नाही आमच्याकडे. आमच्याकडे केळी मात्र खूप, केळी, नारळ, हे सगळं जसं मी आधी म्हणाले तसं. पण भाज्यांबद्दल वेगवेगळ्या, आणि मला असं नाही की त्या तिथल्याच भाज्या, पण इतरही भाज्या मला सांगायला आवडतील. आणि त्याच्या मागचं जे पूर्वजांनी ठरवलं आहे, म्हणजे कॉम्बिनेशन्स, परमिटेशन जे आपण म्हणतो त्याला, की कशात काय घालायचं, आणि ते मूल्यवाढ ज्याला काय म्हणू आपण करतो आपण बघा, की एखाद्याची व्हॅल्यू ॲडेड, तशा त्या कशा केल्या जायच्या, हे आपण पण मला मधून सांगायला आवडेल. आता मी इथे थांबते, पुढच्या वेळी मी नक्की भाज्यांबद्दल आणखी थोडं बोलेन. आणि मला खूप आनंद वाटला आज मला बोलायला मिळालं या विषयात. खरं मनात नव्हतं, असं वाटत होतं की भाज्यांविषयी काय सांगायचं, पण नंतर लक्षात आलं की अरे परवा काय झालं की एका मैत्रिणीला मी गाठीरेटीची भाजी सांगत होते, तिला खूप नवल वाटलं. ती म्हणाली अशा कशा गाठी टिकतात का त्या, म्हणजे काय मारता येतात का वगैरे. त्यामुळे मला असं वाटलं की नाही, हे सांगूया आपण, माहीत होईल लोकांना, कोणाला आवडलं तर करतील ते, राळ पण बाजारात शोधतील, कुठेतरी ते मिळतच असेल. तर आता मी इथे थांबते, पुढल्या वेळी पुन्हा भेटूया. धन्यवाद.